हॅलो, नमस्कार ताई. हो, नमस्कार ताई बोला. ताई, काही जिल्ह्यांमध्ये 2025चा पीक विमा मंजूर झालेला आहे. मग ती जिल्हे कोणती आहेत आणि त्या जिल्ह्यांना हेक्टरी किती पीक विमा मिळणार आहे? हो, नक्कीच ताई. खरं तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण आपण जर पाहिलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 2025 मध्ये शेती पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आज आपण जर पाहिलं आजच्या परिस्थितीमध्ये तर पीक विमा 2025 ची आतुरतेने वाट बघताय. मग जसं की आता तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, की जो पीक विमा मंजूर झालेला आहे, तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झाला, म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आणि हेक्टरी किती मिळणार. तर ही संपूर्ण अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर ताई यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी आपण 12 ते 13 जिल्ह्यांची अपडेट या रेकॉर्डिंगमध्ये घेऊया. यामध्ये वाशिम जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, त्यानंतर परभणी जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे, त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे, नांदेड जिल्हा, सोलापूर जिल्हा तसेच अहिल्यानगर भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या 12 ते 13 जिल्ह्यांची अपडेट आपण या रेकॉर्डिंगमध्ये जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महसूल मंडळांना पीक विमा मिळणार आणि तो किती मिळणार, हेक्टरी किती मिळणार. तर सर्वात अगोदर जर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामधील 6 तालुक्यांमध्ये पीक विमा 2025 मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. कारण वाशिम जिल्ह्यातील 6च्या 6 तालुक्यांमध्ये जी अंतिम पैसेवारी आहे ती 50 पैसेच्या आत आलेली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना आता पीक विमा 2025 हा सरसकट मिळणार आहे आणि त्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. आता हा कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार तर कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, खरीपाची ज्वारी असेल, या सर्व पिकांसाठी हा मिळणार आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांचा यामध्ये समावेश आहे. कारण 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि ही संपूर्ण जिल्हे पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये हेक्टरी 17,000 ते हेक्टरी 20,000 रुपयांपर्यंत शेतकरी बांधवांना पीक विमा हा दिला जाणार आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी 17,000 ते हेक्टरी 25 ते 30,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा तेथील शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण याही जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हिंगोली जिल्ह्याची जी अंतिम पैसेवारी आहे तीही 50 पैसेच्या आत आलेली आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी मंजूर झालेले आहेत, पात्र झालेले आहेत. कारण परभणी जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये ही 52 महसूल मंडळे पीक विमा 2025 साठी पात्र आहेत. कारण 52 महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे आणि याही जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल, त्यानंतर तूर असेल, खरीपाची ज्वारी असेल, या पिकांना पीक विमा हा दिला जाणार आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील एकूण 9 तालुक्यांमध्ये 60 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्याची जी अंतिम पैसेवारी आहे ती 50 पैसेच्या आत आलेली आहे आणि एकूण 46 पेक्षा जास्त महसूल मंडळे हे धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यांना प्रति हेक्टरी 30,000 रुपये असा पीक विमा मिळणार आहे. कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा मंजूर झालेला आहे, कारण तेथे नुकसान सुद्धा जास्त झालेलं आहे. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल आणि खरीपाची ज्वारी या पिकांसाठी पीक विमा हा मिळणार आहे. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवांचं आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस याही पिकांसाठी म्हणजे ही मुख्य पिके आहेत. इतर जी पिके आहेत त्यांनाही तो पीक विमा मंजूर झालेला आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 87 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यातील जवळपास 93 महसूल मंडळे हे पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत आणि हेक्टरी 35,000 तर हेक्टरी 40,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे.
त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षाही जास्त महसूल मंडळ हे पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि येथेही सोयाबीन असेल, कापूस असेल या पिकांना पीक विमा मिळणार आहे. परंतु सोयाबीन या पिकासाठी जास्तीत जास्त पीक विमा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा 2025 हा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 87 महसूल मंडळांचा समावेश आहे की त्या 87 महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा 2025 हा मंजूर झालेला आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये 42 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी मंजूर झालेले आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा जिल्हा खूप महत्वपूर्ण आहे कारण या जिल्ह्यामध्ये जी अंतिम आणेवारी आहे तीही 50 पैसेच्या आत आलेली आहे. परंतु 78 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश होतो आणि या जिल्ह्यासाठी म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हेक्टरी 25,000 रुपये त्यापेक्षाही जास्त पीक विमा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता ही संपूर्ण जिल्हे आपण जी पाहिलेली आहे तर या जिल्ह्यांना जो पीक विमा मिळणार आहे तर हा जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती आपल्या समोर येत आहे. हा पीक विमा खात्यात येण्यासाठी शेतकऱ्यांना काही कामे करावे लागणार आहे का? हो नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर पीक विमा हा तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची 3 ते 4 कामे पूर्ण असणं महत्वपूर्ण असणार आहे. यामध्ये त्यांची KYC कंप्लीट असणं महत्वाचं असणार आहे. त्यानंतर त्यांचा लँड रेकॉर्ड जे आहे ते येस असणं महत्वपूर्ण असणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडे फार्मर ID कार्डही असणं महत्वाचं असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं आधार हे त्यांच्या बँकेला लिंक असणं महत्वपूर्ण असणार आहे. आता ताई आपण जर पाहिलं तर आपल्याला कुठल्याही शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपला आधार हे आपल्या बँकेला लिंक असणं महत्वाचं असतं कारण आपल्याला हा जो लाभ भेटत असतो हा डायरेक्ट DBT द्वारे ट्रान्सफर केला जात असतो. त्यामुळे ही 4 ऑप्शन जर तुमची येस असतील तरच तुम्हाला पीक विमा 2025 चा लाभ घेता येणार आहे. कारण ताई यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना तर काही करण्याची गरज नाहीये कारण जे शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीच्या अनुदानासाठी पात्र ठरलेले होते म्हणजे जेणेकरून आता ज्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना भेटलेला आहे त्यामध्ये जे शेतकरी बांधव लाभार्थी ठरले त्यांना काही करण्याची गरज नाहीये कारण ज्या ज्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या आणि रब्बीच्या याद्या जाहीर झालेल्या आहे राज्य शासनाच्या माध्यमातून त्याच याद्यांवरती आता पुन्हा पीक विमा 2025 चंही वाटप केलं जाणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना हे हप्ते भेटलेले नाही म्हणजे नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान भेटलेलं नाही तर त्या शेतकरी बांधवांना मात्र आपले हे 4ही ऑप्शन यस आहे की नाही ते चेक करून पाहणं गरजेचं आहे. जर यातील एखादं ऑप्शन तुमचं नो राहिलेलं असेल आणि त्यामुळे तुम्ही नुकसान भरपाई रब्बीच्या अनुदानापासून वंचित राहिलेले असाल तर मात्र तुम्ही ते ऑप्शन क्लिअर करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला पीक विमा 2025 हा तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा होऊ शकतो. तर धन्यवाद ताई. धन्यवाद ताई, तुम्ही खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल.